नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आपण आता काही भागांसाठी पाहणार आहोत आपल्या महाराजांची जी राज्यव्यवस्था होती, प्रशासकीय विभाग होते, त्यांचं ऍक्च्युअल वर्क बॅकग्राऊंड कसं चालायचं, ऑन ग्राउंड त्यांचं ऍक्च्युअल वर्क कसं चालायचं. तर यातला आपण अधिकाऱ्यानुसार पाहणार आहोत. तर यातला सर्वात पहिला अधिकारी म्हणजे वतनदार. तो वतन हा मूळचा इस्लामिक शब्द आहे, जो महाराष्ट्रात इस्लामिक राजवट सुरू झाली तेव्हा हा लागू झाला आणि पुढे तोच कंटिन्यू झाला. मुळात जेव्हा जेव्हा राजवट बदलत असत, पण वतन तीच राहत, कारण गावची व्यवस्था सांभाळणारा हा वतनदार असे. त्याच्याकडे 2 किंवा अधिक गावांचं वतन असे आणि तो त्या वतनाचा सर्व कारभार पाहत असे. त्याचं मुख्य काम होतं शेतीखाली, लागवडीखाली जी जमीन आहे ती लागवडीखाली घेऊन येणं, शेतसारा गोळा करणं, तसंच न्यायदान करणं, सार्वजनिक कार्यक्रम घडवून आणणं आणि गावात शांतता व्यवस्थापन करणं, हे त्याचं प्रमुख काम होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा.